दरम्यान काँग्रेसच्या कृत्यातून औरंगजेबी वृत्ती दिसते असं शिंदे म्हणालेत। औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याआधी काँग्रेसनं इतिहास वाचावा असंही शिंदेंनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा निशाणा साधलाय। औरंगजेब हा क्रूर शासक होता। औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे। दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। औरंगजेबी म्हणजे ही काँग्रेसची जी काही औरंगजेबी वृत्ती या ठिकाणी त्यांच्या कृत्यातून दिसते। काँग्रेसनी देखील या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना झालेला अन्याय, त्याचा इतिहास वाचावा, छावा सिनेमा बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा।